नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्ही उत्तर लेखनाचा सराव करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं आन्सर हे उत्तम बनवण्यासाठी मदत होईल याची आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो, तो आहे तुमचं उत्तर लेखन करत असताना तुमचं सादरीकरण, प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो. कारण तुम्ही जर का एक्झामिनरच्या दृष्टिकोनातून बघायला गेला, तुमचा पेपर जेव्हा त्याच्याकडे चेक करायला जाणार आहे, पहिल्या 2-3 मिनटं खूप कमी चान्सेस आहे की तो तुमचं डायरेक्ट चेक करायला गेईल, तो थोडा तुमचा पेपर चाळेल. तो चाळत असताना जर का त्याला तुमचं प्रेझेंटेशन जे आपण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ते व्यवस्थित बसलं तर एक त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक चांगली प्रतिमा तयार होणार. म्हणून सादरीकरणाला महत्त्व आहे. तर सादरीकरणामध्ये मग माझं अक्षर अगदी मोत्यासारखंच असावं का? तर अगदीच नाही. मोत्यासारखं अक्षर नसलं तरी चालेल, पण आपण लहानपणी असं म्हणायचो की अगदीच कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला, असं पण तुमचं अक्षर नसावं. अक्षर वाचता येईल असं असलं तरी चालून जातं. वाचता येईल, मग त्यासाठी तुम्ही आत्ता आन्सर रायटिंगचा सराव करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःचा आन्सर सगळ्यांनाच वाचता येतं. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमचे आन्सर दाखवत जा. जर का तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल, स्वतःचे जर का हँडरायटिंगबद्दल तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही मित्र आणि मैत्रिणीकडून चेक करून घेत जा आणि त्यांचा फीडबॅक तुम्हाला आला की नाही वाचता येते, तर तुम्ही त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे. दुसरं आहे तुमचा कंटेंट. तुम्ही जे मुख्य भाग म्हणजे क्वेश्चनची मागणी ओळखून, मागणी म्हणजे डिमांड, क्वेश्चनची तुम्ही जी डिमांड आहे ती ओळखून त्यानुसार तुम्ही कंटेंट लिहिताय की तुम्हाला जे येतं ते लिहिताय, हे खूप मॅटर करतं. बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी मित्र काय करतात, प्रश्नांमध्ये काय विचारलेलं आहे प्रश्नांमध्ये वेगळंच विचारलेलं असतं, पण आपण काय करतो तिथं आपल्याला जे येतं ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. आता जर का प्रश्न जर का असा असेल की भारतीय संघराज्यवाद समस्या, समजा इश्यूज इन इंडियन फेडरलिझम असं जर का असेल, 10 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्या मागं पुढे पण काही असेल, पण आपण एक सोपा प्रश्न म्हणून हा धरलेला आहे. तर इथं अपेक्षित आहे तुम्ही इथं जर का प्रस्तावना केली, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट 10 मार्कांचा प्रश्न आहे, तुम्हाला बाकीचं लिहिण्यासाठी काही स्कोपच नसतो, तर डायरेक्ट संघराज्यवादाच्या समस्या. इथं जर का तुम्ही एक्सप्लेन करत गेले की भारतीय संघराज्यवाद कसा आहे, तो आपण कुठून घेतलेला आहे आणि त्याचं सगळं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड तुम्ही लिहिलं आणि समस्या फक्त इथं 2 ओळींमध्ये लिहिला, तर ही जी मागणी आहे क्वेश्चनची मेन, तीच तुम्ही ॲड्रेस केलेली नाही. त्यामुळे डिमांड जी आहे याला तुम्ही तुमचा वेळ गेला तरी चालेल, पण याचा भरपूर सराव करा की क्वेश्चनची डिमांड कशी ओळखायची आणि त्याप्रमाणेच तुमचा आन्सर राहिलं पाहिजे. नंतर एक मुद्दा येतो की तुमचा जो मुख्य बॉडी ज्याला म्हणतो आपण, मुख्य भाग जो असणार आहे उत्तराचा, एकदा तुम्हाला डिमांड कळाली, तुम्ही प्रस्तावना कशी लिहायची याच्यावर तर आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर मुख्य बॉडीवर काय असतं, एकदा तुम्हाला डिमांड कळाल्यानंतर मुख्य बॉडीमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय, तर कमी शब्दांमध्ये आणि स्पष्ट, कमी शब्दांमध्ये असावं आणि एकदम तुम्हाला तुमचं जे म्हणणं मांडायचं आहे ते एकदम स्पष्टपणे कळालं पाहिजे की काय म्हणायचं. अगदी गुंतागुंतीचं करून आणि वाचताना कळलंच नाही नेमकं काय म्हणायचं आहे, तर त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. नंतर असावं बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शन, इंग्रजीमध्ये मल्टी डायमेन्शन म्हणतो. बहुआयामी म्हणजे तुम्ही फक्त संविधानिक अंगानेच समजा, कॉन्स्टिट्यूशनल फक्त एक पकडला, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनलचा अँगल पकडला आणि त्याच नेहमी उत्तर लिहिलं, असं चालणार नाही. तर तुम्ही काय करायचं, संविधानिक, तुम्ही एक तुमचा ॲप्रोचच असा बनवायचा. विचार करताना पण आता असं करायचं की संविधानाच्या दृष्टीने, म्हणजे संविधानिक एक अँगल झाला, दुसरा झाला सामाजिक, मग राजकीय, मग झाला प्रशासकीय, आर्थिक, पुन्हा सुरक्षा विषयक,
याच्यात तुम्ही किती डायमेन्शन काढू शकता. तर उत्तर हे तुमचं बहुआयामी असेल, यात तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तिसरं एक तुमचं आलं. मग आता तुम्ही जे तुमचा युक्तिवाद करणार आहे या मुख्य भागामध्ये, म्हणजे बॉडीमध्ये तुमचा जो युक्तिवाद असणार आहे, जे तुमचे आर्ग्युमेंट्स असणार आहे, ते असे जेनेरिक नसावे, एकदम स्पेसिफिक. आणि त्याला कशाची जोड असावी? एखाद्या समितीचा अहवाल, डेटा, पुन्हा एखादा सर्वोच्च न्यायालयाचा काही निवाडा असेल तर तो, सुप्रीम कोर्ट जजमेंट. आता स्पेसिफिक, जेनेरिक नसून स्पेसिफिक असावं याचा अर्थ काय? आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. इथं भारतात खूप गरिबी आहे. भारतामध्ये गरिबीचे प्रमाण खूप आहे. हे झालं जेनेरिक स्टेटमेंट. आता तुम्हीच बघा दोन्हीमधला फरक. प्रमाण खूप आहे. आणि आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही जे युक्तिवाद करणार आहे तो एकदम स्पेसिफिक आणि डेटा आणि किंवा समिती अहवाल याची त्याला जोड असावी. आता काय स्पेसिफिक स्टेटमेंट काय? तेंडुलकर समितीनुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 21.9% आहे. हा झाला जेनेरिक स्टेटमेंट आणि हा झाला स्पेसिफिक स्टेटमेंट, या दोन्हींमधला फरक. तो जे तुम्ही नेहमी आता आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करताना तुम्ही इतर कोणाशी, तुमच्या सरांशी किंवा इतर कोणतेही व्हिडिओ बघाल, त्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा हा जाणवणारच आहे. एक मुद्दा सगळे सांगणार की तुमचं जे उत्तर आहे त्यामध्ये तुम्ही समिती, अहवाल, डेटा यांचा वापर करा. तर तो कसा करायचा हे आपण या उदाहरण बघितलं. हा त्याच्यातला फरक. तुम्ही मला पण वाचताना त्याचा फरक जाणवत असेल. स्पेसिफिक स्टेटमेंट तुम्ही जेवढे कराल तेवढे तुम्हाला, कारण याला एक ऑथेंटिसिटी येते. तुम्ही जर काही असं लिहिलं ना, तर त्यामुळं स्पेसिफिकनेसला तुम्ही जास्त महत्त्व द्यायचं. पुढचा मुद्दा, आता बॉडीमध्ये तर तुम्हाला सांगितलं स्पेसिफिक, स्पष्ट असावं, कमी शब्दांमध्ये असावं, बहुआयामी असावं, डिमांड जी आहे तीच तुम्ही व्यवस्थितपणे ॲड्रेस केलेली असावी. नंतर पुढचा भाग आहे, तुम्ही एकजिन्सीपणा, जर मोनोटोनस ज्याला म्हणतो आपण, ते टाळण्यासाठी ना तुम्ही आकृती, नकाशे, म्हणजे जिथं अर्थात नकाशा जिथं तुम्ही गरज आहे, जर का बळजबरीच काही एकदम गरज नसताना पण तुम्ही भारताचा नकाशा काढलेला आहे तर एक्झामिनर इरिटेट होतो त्याने, तिथं टाकायचं नाही. पण जिथं तुम्ही ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही नकाशांचा वापर करू शकता, जिथं तुम्ही आकृत्यांचा वापर करू शकता, तिथं नक्कीच करायचा. भूगोलाच्या प्रश्नामध्ये आपण भूगोल, आकृती आणि भूगोलाच्या प्रश्नामध्ये तुम्ही नकाशांचा वापर करू शकता. सिक्युरिटीचा काही प्रश्न आला तिथं आपण नकाशांचा वापर करू शकतो. अर्थशास्त्राचा पेपरमध्ये आपण अर्थशास्त्राचा फ्लोचार्ट किंवा हे डेटा एखादा सांगण्यासाठी, कंपॅरिझन सांगण्यासाठी असे फ्लोचार्ट डेटा तसं काढू शकतो. ते जर का तुम्ही फक्त मोनोटोनस तुमचा आन्सर होऊ नये, एकच प्रकार असू नये, त्यामुळे जर का मध्येच आकृती, मध्येच नकाशे असे जर का दिसले तर त्याचा फायदा होतो. आता तुम्हाला एखादा हे जे ट्रायंगलचा वापर करणं, हे जे असं केलं, तुम्ही असं जरी केलं तुमच्या कमी शब्दांमध्ये, जर का तुम्हाला जास्त पॉईंट तुमच्याला वाटते की मला एखाद्या उत्तरामध्ये माझ्याकडं खूप सारी माहिती भरपूर आहे, कंटेंट भरपूर आहे, तर तुम्ही अशा आकृत्यांचा वापर करून तुमचा कंटेंट जर का जास्त असला तर तो पण बसवू शकता. नंतरचा एक मुद्दा येतो शब्दांची मर्यादा. शब्दांची मर्यादा का पाळायची? आता तर दोन गोष्टी. पहिलं तर वेळ. तुम्हाला तिथं जसं मी मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलं की 10 क्वेश्चन 10 मार्कांचे 150 शब्दांना आणि 10 क्वेश्चन 15 मार्कांसाठी 250 शब्द. तर हे समजा याला तुम्हाला एक 7 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा असतो एक प्रश्न, आणि हा
ते 9 मिनटं समजा एका प्रश्नाला मिळतात. तर पहिले तर तुम्हाला हे वेळेत पूर्ण करणं आणि पूर्ण पेपर जर का तुम्हाला कंप्लीट करायचं असेल, पूर्ण आन्सर जर का लिहायचे असेल प्रत्येक प्रश्नांचं, तर तुम्ही शब्दांची मर्यादा पाळल्याशिवाय हे शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे पेनल्टी. UPSCनी शब्दांची मर्यादा न पाळल्यामुळं अंतिम निकालामध्ये विद्यार्थ्यांचे 25 गुणांची पेनल्टी लावलेली आहे, म्हणजे 25 गुण मायनस केलेले अंतिम निकालामध्ये. त्यामुळे या दोन्ही गोष्टी असल्यामुळं शब्दांची मर्यादा आपल्याला पाळायची आहे म्हणजे आहेच. तर यामध्ये करतानाच तुम्ही आता सवय काय लावत, जरी ते 150 शब्दांमध्ये असेल ना, तुम्ही प्रयत्न करा तुमचं उत्तर हे 135 ते 140 शब्दांमध्ये पूर्ण होईल. आणि 250 मार्कांचं 250 शब्दांचं जे असेल ना, ते तुमचं 235 ते 240 होणार. काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे प्रत्येक प्रश्नांमध्ये 10 ते 15 शब्द जर का 10 शब्दांची जी बचत केली, तुम्ही जर का ती एक स्किल डेव्हलप केलं की कमी शब्दांमध्ये जास्त मांडणं आणि डिमांड तुमची ॲड्रेस करणं, 10 शब्द तुम्ही जर का वाचवले 10 ते 15, तर तुमची ओव्हरऑल पेपरमध्ये जवळजवळ 200 शब्दांची बचत होईल. आणि 200 शब्द म्हणजे जवळजवळ तुमचे 1 ते 1.5 प्रश्न. अशा दृष्टीने जर का तुम्ही विचार केला, तर तुम्ही एक प्रश्न तुम्हाला वेळ मर्यादा हा तुमच्यासाठी समस्याच राहणार नाही. शब्दांची की पेपर कंप्लीटच होत नाही ही समस्या तुम्हाला कधी भेडसावणारच नाही. तुम्ही सुरुवातीलाच प्रॅक्टिस करताना कमी शब्द म्हणजे 150 शब्द नाही तर कमी शब्दांमध्येच लिहिण्याची तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. तर तुम्ही 200 शब्द पूर्ण पेपरमध्ये 150 शब्द वाचवले म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली एक प्रश्न जास्त लिहिला. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, शक्य असतील तेवढे मी सर्व आयाम आणि सगळे पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला याच्याबद्दल काही आन्सर रायटिंगबद्दल काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरू करणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं, पण टेलिग्रामवर मला मेसेज आले मित्रांचे किंवा विद्यार्थ्यांचे की तुम्ही त्यापेक्षा टॉपिक आम्हाला पहिले एक्सप्लेन करा, कारण आमच्याकडे अजून कंटेंटच रेडी नाही, तर त्यामुळं आम्हाला तो प्रिव्हियस इयर लिहिण्याचा कॉन्फिडन्स येणार नाही. तर आपण प्रयत्न करणार आहोत की आता तुम्हाला जो आपला GSचा सिलेबस आहे, सिलेबस वाईज मेन्सच्या दृष्टीने तुम्हाला कंटेंट देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुमचा एकदा कंटेंट डेव्हलप झाला की मग तुम्हाला उत्तरलेखनामध्ये त्याचा फायदा होईल आणि तुम्ही पण लवकरात लवकर उत्तरलेखन सुरू करू शकाल. तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावर किंवा विशिष्ट काही समस्येवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.